दरम्यान 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आता पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये देखील सर्वत्र पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। तर दुसरीकडे अलिबागमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यातला अलिबाग तर तिकडे साताऱ्यामधल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी दिसते। आपण दृश्यांमध्ये पाहतोय अलिबाग महाबळेश्वर व्यतिरिक्त माथेरानला देखील गर्दी होते। इकडे कोकण किनारपट्टीवर देखील गणपतीपुळे असेल, सागर किनारा असेल, या पर्यटक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। देवस्थानं देखील गजबजलेली आहेत। बघतोय सप्तशृंगी वणी नाशिक जिल्ह्यातलं, तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। 3.5 शक्तिपीठापैकी ते अर्धपीठ आहे। तिकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात देखील मोठी गर्दी झालेली आहे। तर शिर्डीमध्ये देखील साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत हे देवबाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी मंदिरांमध्ये अलोट गर्दी पाहायला मिळते। सप्तशृंगीचं मंदिर हे 24 तास खुलं ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे भाविकांची रीघ आहे। नुसतंच खानदेश नाही तर संपूर्ण राज्यातून देवीच्या दर्शनाला नागरिक येत आहेत। तर करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात देखील भाविकांची गर्दी आहे। दुसरीकडे शिर्डीत देखील साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होते। नववर्षाचं स्वागत हे साईबाबांचं दर्शन घेऊन करायचं अशी अनेकांची श्रद्धा असते आणि त्यासाठीच शिर्डीला देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। विविध रंगीबेरंगी फुलांनी साई मंदिराचं रूपडं पालटलेलं आहे। आपण पाहतोय हे मनमोहक दृश्य आहे। साईंच्या दर्शनानं साई भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतात। आज सकाळपासूनच साई मंदिरात भाविकांची रीघ लागलेली आहे। आकर्षक फुलांची सजावट पाहायला मिळते।